बुलढाणा जिल्ह्यातील जामोद शहरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली आहे। जामोद शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। तर 12 तासांपासून गणेश विसर्जन मिरवणूक थांबवलेली आहे। सुरुवात झाली त्यावेळेला हेच वायली वेस मधून या घटनेला सुरुवात झाली। मी सध्या जामोद शहरातल्या वायली वेस मध्ये या ठिकाणी उभा आहे आणि याच वायली वेस मधून ज्यावेळेला गणपती विसर्जन मिरवणूक जात होती त्यावेळेला त्या विसर्जन मिरवणुकीवर याच परिसरातून दगडफेक झाल्यानं मोठी घटना या ठिकाणी घडलेली आहे। या वेळेला या ठिकाणी 150-200 नागरिकांचा जमाव सुद्धा होता। मोठमोठे दगड आणि या ठिकाणी नागरिकांवरती फेकण्यात आले, म्हणजे गणेश मंडळावरती या ठिकाणी फेकण्यात आले। त्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली। संपूर्ण रात्रभर जामोद शहरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अद्यापही या ठिकाणी तणावाची परिस्थिती आहे। ठिकठिकाणी चौकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे। आपण जर बघितलं तर हा वायली वेस आहे। या वायली वेस मध्ये अद्यापही पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलिसांनी या जमावाला पावण्यासाठी जवळपास 5 राऊंड फायर केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। मात्र अद्यापही 15 जे गणेश मंडळ आहेत त्या 15 गणेश मंडळांनी या ठिकाणी अद्यापही विसर्जन मिरवणूक थांबवलेली आहे। अद्यापही त्यांनी गणपतीचं विसर्जन या ठिकाणी केलेलं नाही। 15-16 तासांचा अवधी या ठिकाणी झालेला आहे। मात्र जोपर्यंत या